सर्वांना जय भीम आणि जय संविधान. काही लोक म्हणतात की बाबासाहेबांनी संविधान लिहिलं नाही. मग बाबासाहेबांनी संविधान लिहिलं नाही तर कोणी लिहिलं? त्यांना माहीत आहे का एखाद्याचे नाव? जेव्हा बाबासाहेबांनी संविधान पूर्ण करून पंडित जवाहरलाल नेहरू प्रधानमंत्री आणि त्यांचे सगळे मंत्रिमंडळातले लोक त्यांच्या हातात 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान पूर्ण करून त्यांच्या हातात दिले, ते का लोकांना दाखवण्यासाठी दिले का? की लोकांनी दुसऱ्यांनी लिहिले आणि त्यांना म्हणले की हे तुम्ही सोपवून द्या? माहीत आहे का त्या लोकांना संविधानाबद्दल काही? अरे, घटना समितीचे अध्यक्ष कोण होते आणि मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते हे तरी माहीत आहे का म्हणणाऱ्यांना? घटना समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि मसुदा समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि त्या मसुदा समितीमध्ये 7 लोक होते आणि 7 लोकांमध्ये बाबासाहेबांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. ते का केलं त्यांनी हे माहीत आहे का लोकांना? आणि बाबासाहेबांनाच संविधान लिहिण्यासाठी का त्यांनी दिलं हे माहीत आहे का? म्हणून संविधान वाचा, त्याच्यानंतरच जे संविधानावर काही बोलायचं आहे, जे बाबासाहेबाबद्दल काही बोलायचं आहे ते बोला. बाबासाहेबांनी कधी कुणाचं वाईट केलं नाही. बाबासाहेबांनी कधी कुणावर हात उगारला नाही. बाबासाहेबांनी कधी कुणाला दुखावलं नाही. आणि तुम्ही हे लोक बाबासाहेबांचा इतका का तिरस्कार करून राहिले? कोणी बाबासाहेबांच्या संविधानाचा अपमान करते, कोणी बाबासाहेबांच्या पुतळ्याचा अपमान करते. बाबासाहेबाबद्दल यांच्या मनामध्ये इतका तिरस्कार का आहे? कुठून आला? यांना काय साध्य करायचं आहे एवढा तिरस्कार बाबासाहेबाबद्दल देऊन? मला एकच सांगायचं आहे त्यांना की बाबासाहेबांनी संविधान लिहिलं नाही म्हणणाऱ्यांना की तुम्ही लिहू शकता का एखादा पान तरी? बाबासाहेबांनी रक्ताचं पाणी केलं, रात्रंदिवस एक करून रात्रंरात्री जागले, उपाशी तापाशी करून 2 वर्ष 11 महिने 17 दिवसचा कालावधी पूर्ण करून हे संविधान देशाला सोपवले. आणि 26 नोव्हेंबर 1949ला संविधान दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. तेव्हा सुद्धा पूर्ण आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळाले नव्हते. आणि 26 जानेवारी 1950ला जेव्हा संविधान लागू करण्यात आला तेव्हा आपल्या भारताला पूर्ण स्वातंत्र्य मिळाले. आणि आपल्या देशाची राज्यघटना ही 1950 पासून लागू झाली. त्याच्यामध्ये सगळ्यांना समानतेचा अधिकार होत आहे. स्त्रियांना, पुरुषांना उच्च नीचतेचा कुठेही भेदभाव नाही, अशी ही राज्यघटना माझ्या बाबासाहेबांनी ह्या देशाला दिली. आणि लोक म्हणतात की बाबासाहेबांनी संविधान लिहिलं नाही. मग कोणी लिहिलं सांगा तुम्ही? अरे, बाबासाहेबांनी गांधीजीचे प्राण वाचवले. बाबासाहेब कोणाचे प्राण घेणारे नव्हते, कोणाचा जीव घेणारे नव्हते. बाबासाहेबाच्या एका सहीमुळे महात्मा गांधी यांचे प्राण वाचले. का? बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्यावर एवढी दया का दाखवली? कारण त्यांना त्यांचा जीव घ्यायचा नव्हता. जेव्हा गांधीजी आमरण उपोषणाला बसले तेव्हा बाबासाहेबांनी थोडीशी अट धरली होती की मी नाही सही करणार पुणे करारावर. पण एकदम परिस्थिती हाताबाहेर गेली आणि गांधीजींच्या पत्नी कस्तुरबा गांधी यांनी बाबासाहेबापुढे हात जोडले आणि म्हणू लागल्या की माझ्या गांधीजीचे प्राण वाचवा बाबासाहेब, माझ्या गांधीजीचे प्राण वाचवा बाबासाहेब. तेव्हा कोणताही विचार न करता माझ्या बाबासाहेबांनी गांधीजीचे प्राण वाचवले. काय नाही केले या देशासाठी? राज्यघटना एवढी सुंदर, जगातील सर्वात विशाल अशी राज्यघटना, लिखित राज्यघटना या देशाला दिली. आणि लोक म्हणतात बाबासाहेबांनी संविधान लिहिलं नाही. बाबासाहेबाबद्दल एवढा तिरस्कार. परभणीमध्ये बाबासाहेबाच्या संविधानाच्या प्रतीची विटंबना करण्यात आली. ते तिथं आंदोलन झाले. तिथं काही भीमसैनिकांना त्रास झाला, काही भीमसैनिक मृत्युमुखी पडले, काहींना आपले जीव गमवावे लागले. असं कितपत चालणार आहे हे? बाबासाहेबाबद्दल असे का करत आहेत?